शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या तीळ पेरणीच्या प्लॉटमध्ये आणि आपण इथं आता तीळ पेरणार आहोत. तर एकरी आपल्याला 3 किलो तीळ पेरायचं आहे. गौरव 55 आणि गौरव 55 तीळ सर्वात महत्त्वाचं म्हणजे या तिळाचं वैशिष्ट्य म्हणजे हा डबल गोफण्या आहे आणि सिंगल गोफण्या दोन प्रकारचा आहे. तर आपण इथं दोन्ही प्रकारचा घेतलेला आहे, सिंगल गोफण्या घेतलेला आहे, डबल गोफण्या घेतलेला आहे. तर आता याचं उत्पादन जे आहे, याचं उत्पादन 4 क्विंटलपासून 9 ते 10 क्विंटल एकरी आहे. दीड फुटावर किंवा 2 फुटावर आपण याला किंवा 2.5 फुटापर्यंत पेरू शकता. तर 2 ओळीतलं अंतर. तर अशा प्रकारे आपण याला पेरणी करू शकता, गव्हाच्या पेरणी यंत्राने करू शकता. आता सर्वात महत्त्वाचं आपल्याला इथं काय करायचं, तर तीळ पेरल्यानंतर आपल्याला इथं मुंग्या लागतात. तर तिळाला गोळा करतात. तर तिळाला मुंग्या लागू नये, तिळाला गोळा करू नये, त्याच्यासाठी आपण एक काय केलं तर एक मस्त चांगलं जुगाड बनलं आहे. तर आता हे औषधी काय आहे, कुठली आहे, तर सर्वात महत्त्वाचं क्लोरोपायरिफॉस, त्याच्यानंतर सायपरमेथ्रिन, त्याच्यानंतर इमिडाक्लोप्रिड किंवा परफेक्ट सुपर, हे 3 ते 5 मिली घ्यायचं. 3 ते 5 मिली घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, आता हा याच्यात म्हणजे तीळ आहे, आपण याला बीज प्रक्रिया केली तशी आता हा तीळ आहे. आता या तिळाचं काय करायचं, तर हा तीळ अशा प्रकारे इथं बॅगमध्ये आहे. तर आता हा डबल गोफण्या गौरव 55 आहे आणि हा सिंगल गोफण्या आहे. तर आता याला काय करायचं, अशा प्रकारे एक औषधी आहे, ही कॉन्फिडर इमिडाक्लोप्रिड. आपल्याला जे शिल्लक होतं घरी शेतामध्ये तेच आपण पाहिलं. आणि आता याच्यामध्ये हे 5 मिली आपण इथं, आता हे 5 मिली घेतलं या रेषेपर्यंत. आणि आता हे काय करायचं, तर आता ही जी बॅग आहे, तर या बॅगमध्ये आता या तिळामध्ये हे इथं टाकून दिलं आपण. आता हे टाकल्यानंतर काय करायचं, तर आता हे असे बुच्ची जे आहे याचे, हे अशा प्रकारे तोंड असं दाबून धरायचं, त्याला पिनगाळा द्यायचा, म्हणजे तीळ सांडू नये, कारण आपल्याला हे हलवायचं आहे. तर अशा प्रकारे हे संपूर्ण अशा प्रकारे हे हलवायचं. आता हे पूर्ण हलवल्यानंतर असं साधारण बराच वेळ हलवल्यानंतर याला औषधी जी आहे ती पूर्ण या तिळाला पूर्ण औषधी लागते. त्याच्यानंतर लागल्यानंतर काय करायचं, आता हे तिळाची बॅग जी आहे ती पूर्ण हलवायची आणि त्याच्यानंतर असा तीळ जो आहे, तर असा तीळ असा उन्हाला वाळू घालायचा. बघा इथं, तर अशा प्रकारे हा इथं वाळू घालायचा. आणि वाळू घातल्यानंतर त्याला काय करायचं, साधारणतः 10-15 मिनिट अशा प्रकारे हे असा परिपूर्ण इकडं असा पसरून द्यायचा. हे 10 ते 15 मिनिट अशा प्रकारे पसरवला, अशा प्रकारे. तर पसरवल्यानंतर काय होते, सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारे याला पूर्ण औषधी आता हे लागलेली आहे. तर आता याच्यामुळं काय होते, तुमच्या पेरणी करून 8 दिवस होऊ द्या, 10 दिवस होऊ द्या, किंवा लाईट जरी नसली तुमच्यापाशी शेतामध्ये, जर तुम्ही पाणी देत देत चालले आणि लाईट गेली, डीपी जळाली, तर आपला तीळ जागेवर राहतो, पण त्याला मुंग्या गोळा करतात. ज्या दिवशी पेरला त्याच दिवशी दुपारपर्यंत मुंग्या गोळा करतात. पण आता तिळाला मुंग्या गोळा करणार नाही म्हणजे करणार नाही. आता तिळाला एकही मुंगी लागणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे औषधीमुळं मुंगी जवळ येईल, किडा जवळ येईल आणि तिथं ते मरेल आणि त्या जवळसुद्धा जाणार नाही. तर अशा प्रकारे हे औषधी जर आपण लावली तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं कीड वगैरे तिळाला लागणार नाही. आणि आपलं तीळ जो आहे 8-10 दिवसापर्यंत असा एकदम सुरक्षित, तुमचं जोपर्यंत पाणी जाणार नाही तिथपर्यंत, ज्या दिवशी तुमची शिप तिथं जाईल, तुम्ही भिजवसाल त्या दिवशी तो निघेल, पण तोपर्यंत तुम्हाला 8-10 दिवसापर्यंत कुठलीही मुंगी किंवा किडे त्याला गोळा करणार नाहीत, खाणार नाहीत. तर अशा प्रकारचा प्रयोग जर केला तर तुमच्या तिळाच्या बियाण्याला कुठलाही धोका होणार नाही. तर हा जो तीळ आहे हा आहे गौरव 55 आणि उत्पादन पण भरपूर आहे. तर अशा प्रकारे पेरणी केल्यास आपल्याला भरघोस उत्पादन पण येईल आणि तिळाची जी उगवण आहे हे चांगल्या प्रकारे होईल.